राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा जी.आर. समोर आलेला आहे. तो जी.आर. आहे हंगामी पीक विमा योजना रक्कमबद्दल. तर चला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कोणता आहे तो जी.आर. आणि त्या जी.आर.मध्ये काय सांगितलेले आहे. तर चला सविस्तर मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून सांगतो. तुम्ही ते ऐका आणि या तारखा तुम्ही नोट करून घ्या. या तारखेला तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार आहे, कारण की हा जी.आर. राज्य सरकारकडून या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. तर चला सविस्तर बघूया काय आहे जी.आर.मध्ये तारीख वार. तर चला, पंतप्रधान फसल विमा योजनेतून अनुदान या योजनेअंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजने रम्मी 3,99,97,009 रुपये इतके रक्कम पीक विमा वितरित करण्यासाठी मान्य देण्याबाबत आता या ठिकाणी बघू शकतो आपण महाराष्ट्र शासन कृषी या ठिकाणी आपण बघू शकतो दूध व्यवसाय विकास मत्स्य विभाग शासन निर्मित क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण बघणार आहोत तारीख की कोणत्या तारखेला हा जी.आर. लागू झालेला होता. ती तारीख तुमच्या समोर या ठिकाणी आहे. तारीख आहे 26 सप्टेंबर 2024 पासून हा जी.आर. काढलेला आहे. आणि या जी.आर.मध्ये या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आता लवकरातलं लवकर राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पीक विमा देण्यात येणार आहे. आणि त्याची तारीख पण या ठिकाणी सांगितलेली आहे 26 सप्टेंबर रोजी या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन बघूया कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, यामध्ये काय आहे आणि एक एक शेतकऱ्यांना किती रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार, सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायला विसरू नका. तर चला सविस्तर बघूया. तुम्हाला प्रस्तावना वाचून दाखवतो मी जी.आर. मधील. तर आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तावना या ठिकाणी आलेली आहे. प्रस्तावना: केंद्र सरकारच्या पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत सर्व सूचनानुसार या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याकरिता आवाहन करण्यात येते की काही प्रकारे पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिग होत असल्याने अशा प्रकारामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परतपोटी नुकसान भरपाई 1000 रुपयापेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 रुपये अदा संदर्भात या ठिकाणी घोषणा झालेली आहे. यांच्या पात्र आवेदनानुसार अंमलबजावणीची कार्यपद्धत आणि अटी व या ठिकाणी विहित या ठिकाणी सांगितलेले आहे, करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो येथे शासनाचा निर्णय झाला असून पंतप्रधान फसल पीक विमा योजनेअंतर्गत अनुदान योजनेअंतर्गत पीक विमा योजना रब्बी हंगामा 2024-2023 करिता या ठिकाणी आपण बघू शकतो ही रक्कम या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. आता ही रक्कम आहे 93,82,282 इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आता हा जी.आर. आहे, हा असं तसं काही नाही. या जी.आर.मध्ये कोणतंही या ठिकाणी फसवणूक नसते. या जी.आर.मध्ये पूर्णपणे या ठिकाणी सत्य असतात आणि हा जी.आर. आहे. तर चला या ठिकाणी बघू. संचालित कृषी प्रतिनिधी योजना कृषी पुणे या ठिकाणी संदर्भात हा क्रमांक या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. मागील केवळ पंतप्रधान फसल पीक विमा पूरक अनुदान योजनेअंतर्गत पीक विमा योजना रब्बी हंगामा 2025 ते 2024 वितरित राज्य या ठिकाणी 3,99,000 या ठिकाणी 3,99,970 या ठिकाणी इतकी शासना रक्कम या ठिकाणी प्रदान करण्यात आहे. त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका. लवकरच तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा योजनेचा पैसा मिळणार आहे असं राज्य सरकारची घोषणा झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हा जो आहे तो जी.आर. आहे. आता जी.आर. आहे याचा अर्थ काय होतो की राज्य सरकारने हा जी.आर. काढलेला आहे आणि हा जी.आर. लवकरात लवकर याला मान्यता मिळेल. याला मान्यता मिळून 26 सप्टेंबर रोजी या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे चिंता करू नका. पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार म्हणजे मिळणार, नुकसान भरपाई मिळणार म्हणजे मिळणार. चिंता काय करू नका. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. खूप भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत मिळालेला नव्हता. चिंता काय करू नका. आता परफेक्ट जी.आर. याचा निघालेला आहे. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. हा जी.आर. महाराष्ट्र शासनाचा आहे आणि यामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे किती निधी वितरित करणार आहे. यामध्ये पूर्णपणे निधीचा उल्लेख पण या ठिकाणी आलेला आहे. आणि हा जी.आर. आहे. जी.आर.मध्ये कोणतेही अफवा नसते, कोणतेही या ठिकाणी फसवणूक केली जात नाही. शेतकऱ्याबद्दल
आदर या ठिकाणी राहतो, त्यामुळे चिंता काय करू नका. हा GR या ठिकाणी राज्य सरकारने 26 सप्टेंबरला या ठिकाणी टाकण्यात आलेला होता. आता राज्यातील शेतकऱ्याची चिंता संपली. आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी 2 ते 4 दिवसामध्ये पीक विमा लवकरात लवकर मिळणार आहे. त्यामुळे भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. GR लवकरच या ठिकाणी तुमच्या समोर सादर केला. लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला टाईप करायला काय विसरू नका. आता शेतकऱ्यांची चिंता संपलेली आहे. आता चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर हप्ता मिळणार आहे पीक विमा योजनेचा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.